संत तुकाराम महाराज आणि गाथा. एका महामानवाचा आध्यात्मिक आणि क्रांतिकारी प्रवास. प्रस्तावना. महाराष्ट्राच्या पवित्र मातीला संतांचा एक महान वारसा लाभला आहे. संत कृपा झाली, इमारत फळा आली या उक्तीप्रमाणे संत ज्ञानेश्वरांनी ज्या वारकरी संप्रदायाचा पाया रचला त्यावर कळस चढवण्याचे महान कार्य संत तुकाराम महाराजांनी केले. आज आपण ज्या तुकाराम गाथेबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत ती केवळ 4,500 अभंगांची एक वही नाही. तो एका सामान्य सांसारिक माणसाने ईश्वरापर्यंत केलेल्या प्रवासाचा, त्याच्या अफाट संघर्षाचा आणि त्याने समाजाला दिलेल्या एका क्रांतिकारी विचारांचा जिवंत दस्तऐवज आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण संत तुकाराम महाराजांचे संपूर्ण जीवन, त्यांचे तत्वज्ञान आणि त्यांच्या गाथेचा तो अद्भुत प्रवास सविस्तरपणे अनुभवणार आहोत. भाग 1. विठ्ठल भक्तीचा वारसा आणि सुखाचा संसार. पुण्याजवळील इंद्रायणी नदीच्या पवित्र काठी वसलेले देहू हे एक अत्यंत निसर्गरम्य आणि शांत गाव आहे. याच गावात मोरे घराण्यात संत तुकाराम महाराजांचा जन्म झाला, ज्यांचे मूळ नाव तुकाराम बोल्होबा अंबिले असे होते. त्यांच्या घराण्यावर श्री विठ्ठलाची निस्सीम कृपा आणि भक्तीचा मोठा वारसा होता. त्यांचे पूर्वज विश्वंभर बाबा हे मोठे विठ्ठल भक्त होते आणि त्यांनीच देहूत विठ्ठलाचे मंदिर बांधले होते. तुकारामांचे वडील बोल्होबा आणि आई कनकाई हे अत्यंत सात्विक, दयाळू आणि परोपकारी वृत्तीचे होते. मोरे घराण्याकडे देहू गावाची महाजनकी होती, त्यामुळे गावात त्यांचा मोठा दबदबा आणि आदर होता. त्यांचा स्वतःचा सावकारीचा, वाण्या उधमाचा आणि शेतीचा मोठा व्यवसाय होता, ज्यामुळे घरात संपत्तीची कोणतीही कमतरता नव्हती. तुकोबारायांचे बालपण आणि सुरुवातीचे तारुण्य अतिशय सुखात आणि लाडात गेले. घरात वडील भाऊ सावजी आणि धाकटा भाऊ कान्होबा असा हसत खेळत आणि मोठा परिवार होता. तुकारामांचा पहिला विवाह रखुमाबाई यांच्याशी झाला आणि त्यांचा संसार सुखाचा चालला होता. हे सर्व पाहून असे वाटत होते की हा सुखाचा संसार असाच पिढ्यानपिढ्या आनंदाने चालत राहील, पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच आणि खूप मोठे वाढून ठेवले होते. भाग 2. संसाराचा मोहभंग आणि महाभयंकर दुष्काळ. इसवी सन 1630च्या सुमारास संपूर्ण महाराष्ट्रावर एक महाभयंकर दुष्काळ कोसळला, ज्याला इतिहासात दुर्गाडी दुष्काळ किंवा 77चा दुष्काळ असे म्हटले जाते. या दुष्काळाने निसर्गाचे रौद्ररूप दाखवले. पाण्याचा थेंब न थेंब आटला, जमिनीला मोठ्या भेगा पडल्या आणि अन्नाचा कण न कण दुर्मिळ झाला. या एका दुष्काळाने तुकोबारायांचे हसते खेळते आणि सुखी आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकले. सर्वात आधी त्यांच्या वृद्ध आईवडिलांचे आजारपणाने आणि वृद्धापकाळाने निधन झाले, ज्याचा त्यांना मोठा धक्का बसला. या दुःखातून सावरत नाही तोच त्यांच्या मोठ्या भावाची पत्नी मरण पावली आणि या धक्क्याने मोठा भाऊ सावजी पूर्णपणे विरक्त होऊन घरदार सोडून तीर्थयात्रेला निघून गेला. आता घराची, सावकारीची आणि व्यवसायाची सर्व जबाबदारी तरुण तुकारामांच्या खांद्यावर आली. पण दुष्काळामुळे व्यवसायात प्रचंड नुकसान झाले. लोकांनी घेतलेली कर्जे बुडवली आणि घरात खायला अन्नही उरले नाही. याच भीषण दुष्काळात अन्ना वाचून तडफडून तुकोबारायांची पहिली पत्नी रखुमाबाई आणि त्यांचा एकुलता एक लहान मुलगा संताजी यांनी त्यांच्या डोळ्यांसमोर प्राण सोडले. ज्या माणसाने कधी काळी संपूर्ण गावाला मदत केली होती, तो आज आपल्याच कुटुंबाला वाचवू शकला नाही या जाणीवेने ते आतून कोलमडून गेले. या दुःखातूनच त्यांना संसाराच्या नश्वरतेची जाणीव झाली आणि लौकिक सुखातून त्यांचे मन कायमचे उडाले. भाग 3. एकांत, आत्मशोध आणि साक्षात्काराचा क्षण. संसाराचा असा भयानक मोहभंग झाल्यानंतर तुकोबारायांनी लोकांत मिसळणे कमी केले आणि देहू गावाजवळील भामचंद्र, भंडारा आणि घोरवडेश्वर डोंगरावर एकांतात जायला सुरुवात केली. ते तासनतास तिथे डोळे मिटून बसायचे, स्वतःच्या अस्तित्वाचा, दुःखाच्या कारणांचा आणि ईश्वराचा शोध घेऊ लागले. या एकांताच्या काळात त्यांनी संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ आणि कबीर यांच्या साहित्याचा अत्यंत सखोल अभ्यास केला. त्यांची दुसरी पत्नी आवलाई, जिजाबाई या अत्यंत व्यावहारिक आणि संसारी होत्या. नवऱ्याने पुन्हा संसारात लक्ष घालावे यासाठी त्या सतत प्रयत्न करायच्या. पण तुकोबारायांचे मन आता या भौतिक जगातून पूर्णपणे विरक्त होऊन श्रीहरीच्या चरणी लीन झाले होते. असेच एके दिवशी एकांतात चिंतन करत असताना त्यांना एक दिव्य आणि अद्भुत दृष्टांत झाला. साक्षात पांडुरंग आणि संत नामदेव महाराज त्यांच्या स्वप्नात आले आणि त्यांनी तुकोबारायांना कवित्व करण्याची आज्ञा दिली. नामदेव महाराजांनी तुकोबारायांना सांगितले की मी विठ्ठलाचे नाम गात 100 कोटी अभंग रचण्याचा संकल्प केला होता, पण तो पूर्ण होऊ शकला नाही. आता ते उरलेले अभंग तू पूर्ण कर. या दैवी आज्ञेने आणि साक्षात्काराने तुकोबारायांचे जीवन पूर्णपणे बदलून गेले आणि त्यांच्यातील संत जागा झाला. येथूनच खऱ्या अर्थाने त्यांच्या आध्यात्मिक प्रवासाला आणि महाराष्ट्राला दिशा देणाऱ्या अभंग रचनेला सुरुवात झाली. भाग 4. गाथेचा जन्म आणि माणुसकीचा संदेश. या साक्षात्काराच्या प्रसंगानंतर तुकोबारायांच्या मुखातून उत्स्फूर्तपणे काव्य बाहेर पडू लागले. ते जे बोलायचे ते थेट अभंग रूपाने बाहेर येऊ लागले. त्यांच्यासोबत असणारे संताजी जगनाडे महाराज आणि इतर शिष्य हे सर्व अभंग एका वहीत अत्यंत काळजीपूर्वक लिहून काढू लागले. या सर्व अभंगांच्या संग्रहालाच आपण आज पवित्र तुकाराम गाथा म्हणून ओळखतो.
तुकोबारायांचे अभंग हे संस्कृतमधील कठीण श्लोक नव्हते, तर त्यांनी सर्वसामान्य माणसाला समजेल अशा अत्यंत साध्या आणि रोखठोक मराठी भाषेत आपले विचार मांडले. त्यांनी भक्तीला माणुसकीची जोड दिली. यावरील त्यांचा एक अत्यंत प्रसिद्ध अभंग, जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. अर्थ, या अभंगातून त्यांनी समाजाला माणुसकीचा सर्वात मोठा संदेश दिला. ते म्हणतात की जे लोक दुःखी, कष्टी, अनाथ आणि पीडित आहेत, त्यांना जो माणूस प्रेमाने जवळ घेतो आणि स्वतःचे मानतो तोच खरा साधू असतो. देव शोधण्यासाठी तुम्हाला मंदिरात किंवा जंगलात जाण्याची गरज नाही, तर अशा दयाळू माणसाच्या हृदयातच प्रत्यक्ष देव वास करत असतो. भाग 5. प्रस्थापितांचा विरोध आणि रामेश्वर भटांचा फतवा. जसजशी तुकोबारायांची आणि त्यांच्या अभंगांची कीर्ती वाढू लागली, तसतसे समाजात त्यांचे विरोधकही वाढू लागले, कारण ते प्रस्थापितांच्या चुकीच्या रूढींवर प्रहार करत होते. तुकोबाराय हे समाजातील दांभिकपणा, अंधश्रद्धा आणि निरर्थक कर्मकांडावर कडाडून टीका करत होते आणि लोकांना खरी भक्ती शिकवत होते. त्या काळच्या कर्मठ ब्राह्मणांना आणि प्रस्थापित पुजाऱ्यांना एका सामान्य माणसाचे हे प्रबोधन अजिबात सहन झाले नाही. तुकाराम हे शूद्र जातीचे असून त्यांना वेदांचा अर्थ सांगण्याचा किंवा समाजाला धार्मिक उपदेश करण्याचा कोणताही अधिकार नाही, असा मोठा आक्षेप त्यांच्यावर घेण्यात आला. या विरोधाचे आणि कटकारस्थानाचे नेतृत्व वाघोलीचे पंडित रामेश्वर भट यांनी केले, जे त्या परिसरातील एक मोठे प्रस्थ होते. रामेश्वर भटांनी देहूच्या पाटलाला हाताशी धरून तुकोबारायांना एक अत्यंत कठोर आणि अन्यायकारक शिक्षा सुनावली. ती शिक्षा अशी होती की तुकारामाने आजवर रचलेले सर्व अभंग आणि गाथेच्या वह्या इंद्रायणी नदीच्या खोल डोहात बुडवून द्याव्यात आणि यापुढे कधीही अभंग लिहू नयेत. ही शिक्षा ऐकून तुकोबारायांच्या भक्तांना मोठा धक्का बसला, पण तत्कालीन समाजव्यवस्थेच्या दबावापुढे कोणाचेही काही चालले नाही. भाग 6. इंद्रायणीचा चमत्कार आणि सत्याचा महाविजय. रामेश्वर भटांचा हा फतवा ऐकून संपूर्ण देहूगाव सुन्न झाले, कारण तुकोबारायांसाठी त्यांचे अभंग आणि गाथा म्हणजे प्रत्यक्ष पांडुरंगच होता. पण समाजाच्या आणि अधिकाराच्या दबावापुढे त्यांना झुकावे लागले आणि त्यांनी अत्यंत जड अंतःकरणाने स्वतःच्या हाताने आपल्या गाथेच्या वह्या इंद्रायणी नदीच्या खोल डोहात फेकून दिल्या. वह्या पाण्याखाली गेल्या आणि तुकोबारायांचे हृदय पिळवटून निघाले, पण त्यांचा स्वतःच्या सत्यभक्तीवर आणि विठ्ठलाच्या न्यायावर अढळ विश्वास होता. त्यांनी इंद्रायणीच्या तीरावर एका शिळेवर दगडावर ठाण मांडले आणि अन्न पाण्याचा पूर्णपणे त्याग करून ते डोळे मिटून पांडुरंगाचा धावा करू लागले. 1 दिवस, 2 दिवस, 5 दिवस, 10 दिवस उलटून गेले, तरीही तुकोबाराय आपल्या जागेवरून थोडेही हलले नाहीत. अखेर 13व्या दिवशी निसर्गाचा आणि ईश्वराचा नियम बदलला आणि एक अभूतपूर्व चमत्कार झाला. इंद्रायणीच्या डोहातून गाथेच्या सर्व वह्या हळूहळू पाण्यावर तरंगत वर आल्या आणि 13 दिवस पाण्याखाली राहूनही त्यांचा एकही कागद भिजला नव्हता किंवा अक्षर पुसले गेले नव्हते. सत्य आणि निस्सीम भक्तीचा हा इतिहासातील सर्वात मोठा विजय होता, ज्याने सर्व विरोधकांना चपराक दिली. हा चमत्कार पाहून रामेश्वर भटांचे डोळे उघडले. त्यांना आपल्या भयानक चुकीची जाणीव झाली आणि ते धावत येऊन तुकोबारायांच्या चरणी लीन होऊन त्यांचे आजन्म शिष्य बनले. भाग 7. छत्रपती शिवाजी महाराज आणि निस्पृहता. याच काळात स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे देखील तुकोबारायांच्या कीर्तीने आणि त्यांच्या अभंगातील विचारांनी अत्यंत प्रभावित झाले होते. महाराजांना तुकोबारायांचे दर्शन घेण्याची आणि त्यांचा उपदेश ऐकण्याची तीव्र इच्छा होती. शिवरायांनी तुकोबारायांना अत्यंत आदराने पालखी, घोडे, नजराणा आणि सुवर्ण मुद्रा पाठवून भेटीचे सन्मानपूर्वक आमंत्रण दिले. पण तुकोबारायांनी तो सर्व नजराणा, दागिने आणि संपत्ती नम्रपणे परत पाठवली आणि एका पत्राद्वारे शिवरायांना आपला आशीर्वाद दिला. यावरील त्यांचा अभंग, आम्ही तेणे सुखी, म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी तुमचे येर वित्त धन, ते मज मृत्तिके समान. अर्थ, तुकोबारायांनी शिवरायांना कळवले की आम्ही फक्त विठ्ठलाच्या नामाने सुखी आहोत. तुम्ही पाठवलेले हे सर्व धन, संपत्ती आणि दागिने आमच्यासाठी माती समान आहेत. त्यांनी शिवाजी महाराजांना असा उपदेश केला की राजधर्म पाळणे, रयतेचे रक्षण करणे आणि अन्याय दूर करणे हेच तुमचे खरे कर्तव्य आहे. यातून तुकोबारायांची निस्पृहता संपूर्ण जगाला दिसून आली. भाग 8. दांभिकतेवर प्रहार आणि निसर्गप्रेम. तुकाराम गाथेने 350 वर्षांपूर्वी जे प्रगत आणि क्रांतिकारी विचार मांडले ते आजच्या 21व्या शतकातही तितकेच महत्त्वाचे आणि मार्गदर्शक आहेत. अंगाला राख फासून आणि लोकांना फसवून स्वतःला देवदूत म्हणवणाऱ्या भोंदूबाबांना तुकोबारायांनी सडेतोड उत्तर दिले. अंधश्रद्धेवरील अभंग. नवसे कन्या पुत्र होती, तरी का करणे लागे पती. अर्थ, समाजाला अंधश्रद्धेतून बाहेर काढताना ते अत्यंत तर्कशुद्ध प्रश्न विचारतात. जर केवळ देवाला नवस केल्याने किंवा भोंदूबाबांच्या आशीर्वादाने मुले होत असती, तर लग्न करण्याची आणि पती-पत्नीच्या नात्याची काय गरज उरली असती. असा रोखठोक प्रश्न विचारून त्यांनी लोकांना कर्मकांडापेक्षा कर्मावर विश्वास ठेवायला शिकवले. निसर्ग प्रेमावरील अभंग. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, पक्षी ही सुस्वरे आळविती. अर्थ, या अभंगातून त्यांनी संपूर्ण जगाला पर्यावरण रक्षणाचा आणि निसर्ग प्रेमाचा महान संदेश दिला. ते म्हणतात,
हे वृक्ष, वेली आणि जंगलात राहणारे सर्व प्राणी, पक्षी हे माझे सगेसोयरे आणि नातेवाईक आहेत. निसर्गातील प्रत्येक जीवात देव पाहण्याची ही दिव्य दृष्टी त्यांनी समाजाला दिली. भाग 9. सदेह वैकुंठगमन आणि गाथेचे अमरत्व. आपल्या जीवनातील नेमून दिलेले कार्य पूर्ण झाल्यावर आणि समाजाला एक नवी दिशा दिल्यावर तुकोबारायांचा निरोपाचा क्षण जवळ आला. फाल्गुन वद्य द्वितीयेच्या दिवशी, ज्याला आपण आज संपूर्ण महाराष्ट्रात तुकाराम बीज म्हणून मोठ्या भक्तिभावाने साजरे करतो, त्या दिवशी हा महामानव देहूतून निघून गेला. संत तुकाराम महाराजांनी देहूतून सदेह वैकुंठाला प्रस्थान केले अशी वारकरी संप्रदायाची आणि कोट्यवधी भक्तांची अढळ श्रद्धा आहे. त्यांच्या जाण्याने देहू पोरके झाले, इंद्रायणीचा काठ सुनासुना झाला, पण त्यांनी जाताना आपल्या मागे गाथा नावाचा एक असा शाश्वत ठेवला जो कधीही नष्ट होणार नाही. संत तुकाराम महाराज हे केवळ एक संत नव्हते, तर ते एक महान समाजसुधारक, एक क्रांतिकारी विचारवंत आणि मानवी मनाचे अत्यंत अचूक अभ्यासक होते. त्यांची गाथा म्हणजे अंधारात चाचपडणाऱ्या, दुःखात बुडलेल्या माणसाला प्रकाशाची आणि आशेची वाट दाखवणारा एक शाश्वत दीपस्तंभ आहे. 350 वर्षांनंतरही त्यांच्या गाथेतील एक एक शब्द आजही महाराष्ट्राच्या घराघरात जिवंत आहे आणि माणसाला माणूस म्हणून जगायला शिकवत आहे. जोपर्यंत या जगात चंद्र, सूर्य आणि चंद्रभागा अस्तित्वात आहेत, तोपर्यंत संत तुकाराम महाराजांचे विचार आणि त्यांची गाथा या जगाला अशीच दिशा देत राहील. रामकृष्ण हरी.